जामखेडमध्ये कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने राजकीय टोलेबाजीला चांगलाच रंग चढलाय। विरोधकांना तिसऱ्यांदा पराभूत करणार असा दावा रोहित पवार यांनी केला होता। यावर राम शिंदे यांनी रोहित पवार यांचं नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले। पुन्हा याच मैदानात कुस्ती पार पडू द्या, मग बघू कोण पाडतंय, कोण जिंकतंय आणि कोण कोणाला पाणी पाजतंय, असं आवाहन राम शिंदे यांनी दिलं। त्यामुळे जामखेडच्या कुस्तीच्या मैदानातूनच आगामी विधानसभा राजकारणाची रंगीन तालीम पाहायला मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे। खरा निकाल काय झाला हे बघितलं पाहिजे। लोकांच्या मनात शंका असेल तर काही कारण नाही। मग बघू कोण पडतंय कोण जिंकतंय, बघायचं ना। आणि मग दुसऱ्या वर्षी कुस्ती लागल्याच्या नंतर, कुस्तीच्या मैदानावर झाल्याच्या नंतर कोण पडतोय कोण जिंकतोय कोण कोणाला पाणी पाजतंय हे या मैदानात बघू। म्हणून हे मैदान हे तुमच्या आमच्या स्वाभिमानाचं आणि अभिमानाचं प्रतीक आहे।